संस्कृतीमधील अनेक सण उत्सवांमध्ये शास्त्र आणि विज्ञान याचा सुंदर मिलाप साधण्यात आला। कोजागिरी पौर्णिमा हे त्याचं अगदी अमृतमधुर उदाहरण। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या शीतल प्रकाशात चुलीवर तापवलेलं मसाला दूध पिण्याची परंपरा आहे। या परंपरेमागे जशी श्रद्धा आहे तशीच वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारणही आहे। ती नेमकी काय आहेत हे जाणून घेऊया आजच्या भागातून। नमस्कार, मी श्रेय धुमाळ, आपण बघताय बोलबिंदास। कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं। चंद्राच्या साक्षीनं हा दिवस मध्यरात्रीच्या सुमारास साजरा केला जातो। पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी पृथ्वीवर येते। या दिवशी दूध प्यायल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते अशी श्रद्धा आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो, म्हणूनच चंद्रप्रकाशात ठेवलेलं दूध अमृतमय आणि आरोग्यवर्धक मानलं जातं। असे दूध पिल्यानं शरीराला ऊर्जा, शांतता आणि ताजेपणा मिळतो अशी भावना लोकांमध्ये आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोजागिरी पौर्णिमा व दूध यांच्यातील नात्याबद्दल सांगायचं झालं तर या काळात हवामानात थंडावा वाढू लागतो आणि शरीरात पित्तदोष वाढण्याची शक्यता असते। चंद्राच्या किरणांमधील शीतलता दुधावर परिणाम करून त्याचा थंडावा आणि पौष्टिकता वाढवते। शरद ऋतूमध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दुधाचा आहारात समावेश करणे तब्येतीसाठी चांगले असते। मसाला दुधात घातलेले केशर, वेलची, जायफळ, बदाम, पिस्ता आणि हळद हे सर्व घटक शरीराला ऊर्जा देतात, आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी पॉवर वाढवतात आणि पचनक्रियाही सुधारतात असे आयुर्वेदात सांगतात। खरे तर पावसाळ्याचा उत्तरार्ध उन्हासाठीही खूप आव्हानात्मक असतो। या काळात आपली पचनशक्ती पूर्णपणे मंदावलेली असते। या काळात पित्त मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं। ते कमी करण्यासाठी व पचनक्रिया सुधारण्यासाठी रात्रीचे दूध पिण्याची योजना सांगितली असल्याचं आयुर्वेदिक विषयातले अभ्यासक सांगतात। श्रद्धा आणि शारीरिक आरोग्य इतकंच मनाचं आरोग्यही महत्त्वाचं असतं। कोजागिरीच्या दिवशी थंड हवेत चांदण्याच्या प्रकाशात प्रियजनांसोबत गरमागरम दुधाचा घोट घेतला जातो। त्याने केवळ स्वाद वाढत नाही तर मनालाही प्रसन्नता मिळते। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं संत तुकाराम महाराज म्हणतात। हे मन प्रसन्न करण्यासाठी आपले नातलग, मित्रमंडळी एकत्र असणं खूप महत्त्वाचं असतं। दुःख किंवा ताण हा मानवी आयुष्याचा एक भाग असतो। सुख पाहता जीवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं संतांनीच म्हणून ठेवले। अशा या जीवनात काही सुखाचे, आनंदाचे क्षणही उपभोगायचे असतात। ही संधी माणसाला कोजागिरी पौर्णिमेसारख्या उत्सवाच्या दिवशी मिळते। एकत्र येण्यानं सुख व दुःख हलकं होतं। याशिवाय चंद्र हा पृथ्वीच्या जवळचा आहे। चंद्राच्या किरणांमध्ये काही आरोग्यविषयक गुणधर्म आहेत, म्हणूनही चंद्रप्रकाशात दूध तापून पिण्याची प्रथा असल्याचं बोललं जातं। याशिवाय कोजागिरीच्या दुधाचे फायदे कोणते आहेत हे समजून घेऊया। त्वचा विकाराच्या रुग्णांसाठी चंद्राचा शीतल प्रकाश आणि मसाला दूध हे दोन्ही उपयुक्त असते। त्यामधून त्वचा विकार दूर किंवा कमी होऊ शकतात असा दावा केला जातो। दृष्टिदोष असलेल्या रुग्णांसाठी मसाला दूध फायदेशीर ठरतं। दुधात प्रोटीन असतंच, त्याशिवाय दूध थंडावा देतं, त्यामुळं द्रनाशाचा त्रास असणाऱ्यांसाठी हे दूध उपयुक्त ठरतं। केसर, काजू, बदाम, पिस्ता व इतर सुकामेव्यांमध्ये फॅट भरपूर असतं। दुधातून फॅट्स आणि कॅल्शियम दोन्ही मिळतात। हात-पाय दुखणे, हाडांची झीज याकरिता हा उत्तम उपाय मानला जातो। प्रतिकारशक्ती आणि शरीरातील ऊर्जा वाढविण्याकरिता या दुधाचं सेवन चांगलं असतं। म्हणूनच पूर्वापार कोजागिरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची परंपरा आहे। अर्थात हे दूध कपभर पिणं पुरेसं असतं। सुकामेव्याचं प्रमाण हंगामानुसार कमी जास्त पिऊन रात्री दूध पिणं आरोग्यासाठी उत्तमच मानलं जातं। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा बोलबिंदासला। धन्यवाद।